नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ्यघटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण लेखकाचा परिचय या ठिकाणी करून घेऊ. या पाठाचे लेखक यदुनाथ थत्ते हे आहेत. त्यांचा जन्म 1922 साली झाला आणि 1998 रोजी त्यांचं निधन झालं. मराठीमधले प्रसिद्ध लेखक आहेत. संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार म्हणून महाराष्ट्रामध्ये ते सर्वांना परिचित आहेत. 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचं संपादन केलं. कथा असतील, कादंबऱ्या असतील, बालसाहित्य असेल, चरित्रे असतील, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आपणास दिसून येतात. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प, अशी प्रतिज्ञेची साधारणतः व्याख्या केली जाते. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पनाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. तर चला आपण सुरू करूया. माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ. लेखकांनी त्यांचे अनुभव या पाठामध्ये सांगितलेले आपणास दिसून येतात. ते असं म्हणतात की मी एकदा एका शाळेत गेलो होतो. प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. मी विचारले, तुमच्या देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मित्रांनो, या ठिकाणी लेखकाचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद सुरू आहे. लेखक एका शाळेमध्ये गेले. त्यावेळेस नुकतीच शाळा भरलेली होती आणि प्रार्थना सुरू होती. जेव्हा प्रार्थना संपली आणि मुलं परत येऊ लागली तेव्हा लेखक जाणीवपूर्वक त्या मुलांच्या शेजारी गेले, मुलांजवळ गेले आणि त्यांना काही प्रश्न विचारले की तुमचं तुमच्या देशावर प्रेम आहे काय? तुम्ही तुमच्या देशावर प्रेम करता काय? मुलांना हा प्रश्न कधी कोणी विचारलाच नाही आणि म्हणून मुले आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत राहिली. त्यानंतर लेखकानं त्यांना दुसरा प्रश्न विचारला, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? मुलांनी उत्तर दिलं, हो हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? असाही प्रश्न लेखकानं त्यांना विचारला. लेखक प्रश्न विचारतायत आणि मुलं त्याची उत्तरं देत आहेत. आता प्रेम हा शब्द जर आपण उच्चारला तर मुलं एकदम घाबरल्यासारखे करतात, त्यावरती उत्तर देत नाही. प्रेमाचा खरा अर्थ त्यांना कळलाच नाही आणि ते वेगळंच काहीतरी मनात ठरवून बसतात. आपण प्रेम कुणावर करावं या संबंधाने मराठीमध्ये अनेक कवींनी कविता केलेल्या आपणास दिसून येतात. तर लेखकानं त्यांना दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला की तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता म्हणजे काय करता? तुमची आई तुमच्यावर प्रेम करते का? हाही प्रश्न त्यांना विचारला. त्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की हो, आमची आई आमच्यावर प्रेम करते. मग लेखक त्यांना विचारतात की तुम्ही देशावर प्रेम करता का? त्यांनी सांगितलं, हो, आम्ही देशावर सुद्धा प्रेम करतो. मग प्रेम करता म्हणजे काय करता? तर त्यांनी सांगितलं की आम्ही देशाचं पालनपोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय?
साधे साधे प्रश्न आहेत, आपण कधी मनात ठरवत नाही. देश म्हणजे कशाला म्हणायचं देश? देश म्हणजे देशातील सर्व लोक. बरोबर आहे ना? आपण जर भारत देश म्हटला तर भारतातले सर्व लोक म्हणजे देश. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवावर प्रेम करणं अवघड, होय ना? असा प्रश्न लेखकाने त्यांना केला. होय, खरे आहे. आपण देशावर प्रेम करतो, पण आपल्या शेजारच्या लोकांवर आपण प्रेम करताना कुठंतरी काटकसर करतो. तिसरी ओळ या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतायत. प्रार्थनेतल्या तिसऱ्या ओळीचा अर्थ ते आपल्याला उलगडून दाखवत आहेत. कोणती प्रार्थना? की भारत माझा देश आहे ही पहिली ओळ, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही दुसरी ओळ, आणि माझ्या देशावर प्रेम आहे ही तिसरी ओळ. माझे माझ्या देशावर प्रेम आहे याच ओळीचा अर्थ लेखक विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजून सांगत आहेत. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवावर प्रेम करणे अवघड, होय ना? हो, खरे आहे. भारतावर प्रेम करणे म्हणजेच भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. आपल्याला आपण जर असं म्हणत असं की माझं माझ्या देशावर प्रेम आहे, तर फक्त आपलं दगड धोंड्यावर प्रेम आहे का? नाही. तर त्या देशामधले लोक, या लोकांवर सुद्धा आपलं प्रेम पाहिजे. आपण दुसऱ्या ओळीतही म्हटलं, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग बांधवावर तुम्ही आपल्या स्वतःच्या भावंडावर प्रेम करत नाही का? करतो. तर मग आपल्याला फक्त भूमीवर दगड धोंड्यावर प्रेम करायचं नाही, तर त्या देशातल्या जो कोणता तुमचा देश असेल, आपला भारत देश आहे, तर आपण आपल्या भारतातल्या लोकांवर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. आपल्या भूमिपुत्रावर, या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला, ज्यांची ही मातृभूमी आहे, त्या सर्व लोकांवर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. आपण पुढे एक कविता पाहणार आहोत. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आपल्या भूमिपुत्रावर सुद्धा प्रेम पाहिजे. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. म्हणजे काही जमिनीवर प्रेम करतात आणि काही फक्त माणसावर प्रेम करतात. त्या देशातल्या देशावर प्रेम करायचे तर आपल्याला लेखक सांगतायत, जर तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम करायचं असेल आणि तुम्ही दररोज जर प्रार्थना म्हणता, तर तुम्हाला दोन गोष्टी करता आल्या पाहिजे, की तुम्हाला भूमीवरही प्रेम करता आलं पाहिजे आणि तुम्हाला भूमिपुत्रावरही प्रेम करता यायला हवं. प्रतिज्ञेचा अर्थ आपण सांगतो, काया वाचा मनानं केलेला संकल्प म्हणजे प्रतिज्ञा. मग आपलं काया वाचा मनानं जर आपण संकल्प केलेला आहे तिसऱ्या ओळीमध्ये, की माझ्या देशावर प्रेम आहे, तर आपल्याला भूमीवर म्हणजे या देशातल्या जमिनीवरही प्रेम करता आलं पाहिजे आणि या देशातल्या देशबांधव जे आहेत आपल्या देशातले, त्यांच्यावरही प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे. मुलांना हा अर्थ पटला आणि ते म्हणाले बरोबर आहे. मुलं म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. आता मुलं आणि लेखकामधली ही चर्चा चालू आहे. तर त्यातला एक मुलगा त्यांना म्हणाला की हे लोक फासावरती चढले. मग लेखक त्यांना विचारतायत, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे जर आपल्याला प्रेम करायचे असेल तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा, होय ना? आपण आता गुलाम आहोत का? नाही. त्या काळातली ती गरज होती. भारत देश हा परकीयांच्या ताब्यात होता. भारत हा पारतंत्र्यात होता आणि त्याला सोडवण्यासाठी हे लोक फासावरती चढले. कशासाठी चढले ते सुद्धा, की आपल्या देशातला नागरिक सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे, त्याला सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे, आणि म्हणून ते लोक फासावरती चढले. पण आता आपला देश गुलाम नाही, आता आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपल्या देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काली असते. आपण कधी कधी प्रेम करतो. तुम्ही बघा ना, क्रिकेटची मॅच असेल आणि भारत जिंकत असेल तर भारताला आपण चांगलं म्हणतो. संपूर्ण भारताला, इंडिया खेळत आहे तर आपण इंडियाला चांगलं म्हणतो. आणि जर एखाद्या वेळेस भारतातले खेळाडू कुठंतरी कमी पडले आणि आपण मॅच हरतोय उदाहरणार्थ, तर आपण लगेच त्यांना संपूर्ण देशाला नावं ठेवायला लागतो. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतच
आपण आपल्या देशावर प्रेम करतो. त्यानंतर एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. आपण नेहमी आपल्या देशावर प्रेम करायला हवं आणि आपण प्रेम करायचं म्हणून संकटांना आमंत्रण नाही द्यायचं. लेखक एक उदाहरण या ठिकाणी सांगतायत की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यात होते. भारताचे पहिले पंतप्रधान. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. त्यांची गाडी लोकांनी थांबवली आणि भारत माता की जय अशी जोरदार घोषणा त्यांनी दिली. तर तेव्हा पंडित नेहरूंनी त्यांना विचारलं, भारत माता की जय म्हणजे काय? तुम्हाला काय अभिप्रेत आहे? लोक म्हणतात भारत माता की जय म्हणून आपण म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. आपल्याला अनेकदा अनेक शब्दांचा अर्थ माहिती नसतो. लोक जी कृती करतात तीच आपण कृती करतो. पण आपल्याला जर त्याचा अर्थ माहिती असेल तर आपण ते काम चांगल्या पद्धतीनं करतोय असं आपल्याला म्हणता येईल. चर्चा करता करता भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. भारत माता की जय म्हणजे काय? भारतातील सगळ्या लोकांचा तो जय जयकार आहे. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायला हवे. नाहीतर आमच्या जातीचा आहे म्हणून त्यांच्यावरती प्रेम करायचं, आमच्या धर्मातला आहे म्हणून त्यांच्यावरती प्रेम करायचं, आमची भाषा तो बोलतो, आमचा वंशाचा तो आहे म्हणून प्रेम करायचं, ही चुकीची भावना आहे. एका कवितेमध्ये कवी खूप सुंदर लिहितात की जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, परी अभंग राहो सदैव आपली माणुसकीती नाती. आपले अनेक धर्म असतील, अनेक वंश असतील, तर फक्त माणुसकीचं नातं आपापसामध्ये जेव्हा निर्माण होईल ते खऱ्या अर्थानं भारत मातेवरचं प्रेम असेल. कळते ना मला काय म्हणायचं ते? एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? तरीसुद्धा मुलाला प्रश्न पडला आहे की प्रेम म्हणजे काय? प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीला धावून जायचे. दुसऱ्याला जर दुःख होत असेल, यातना होत असतील तर आपण त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. पहिल्या काळात होतं बघा, म्हणजे आताही काही मुलं करत असतील. एखादा आंधळा व्यक्ती जर रस्ता पार करतोय, इकडून तिकडे जातोय, तर लोक मदत करायची, त्याला तिथपर्यंत नेऊन सोडायची. आजही काही करत असतील. एखादा संकटात आहे तर त्याला संकटात मदत करणं. एखाद्याला दुःख झालं आहे तर त्या दुःखातून त्याला बाहेर काढता आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे आपण त्याला मदत करतोय तर हे प्रेम करणं. आणि दुसऱ्याला जर आनंद झाला की आपणही आनंदित व्हायला हवं. पण आपण करतो का? नाही, अजिबात नाही. आपल्याला दुसऱ्याला दुःख झालं तर कधीकधी मुलं पहा, मुलांचा स्वभाव असतो एखाद्याला त्रास द्यायचा. एखादा मुलगा वर्गामध्ये असेल तर त्याच्या खोड्या करायच्या आणि त्याची खोडी केल्यानंतर आपल्याला आनंद होतो. तर असं जर असेल तर आपण देशावर प्रेम करत नाही असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला सुद्धा दुःख झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आनंद झाला, एखाद्या मुलाला आनंद झाला तर आपल्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे. आपलाच मित्र जर एक परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं पास झाला तर आपल्याला त्याच्या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे. हे खरं देश बांधवावरचं प्रेम आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागोला 1893 भाषण दिलं आणि ते जगद्विख्यात झाले. तेव्हा पाश्चात्य लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांना आपल्या घरी बोलवलं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली, त्यांना उशी गादी सगळं दिलं. तेव्हा रात्री विवेकानंद विचार करत बसले की मी या साधनांचा उपभोग घेऊ शकत नाही, कारण माझ्या देशातला शेतकरी, कष्टकरी, कामगार त्याला सतरंजी टाकून, पोतं टाकून जर झोपावं लागत असेल आणि मी या सुखसोयींचा लाभ घेत असेल तर माझ्या देशावरती प्रेम नाही. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की मैं उसी व्यक्ति को महात्मा कहता हूँ जिसका हृदय गरीबों के लिए रोता है
अन्यथा वह तो दुरात्मा है. साध्या शब्दात सांगायचं झालं तर मी त्याच व्यक्तीला महात्मा समजतो ज्याचं हृदय गरिबांसाठी कळवळतं. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यात आसू असतील तर ते आसू आपल्याला हसूमध्ये कसे रूपांतर करता आलं तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या देशबांधवावर प्रेम करतोय हा त्याचा अर्थ होतो. किंवा आपण त्याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट काही आपल्याला त्या समस्येचं निराकरण करता येईल असं नाही, पण आपल्या परीनं आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला दुःख व्हायला पाहिजे आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जर हसू असेल तर आपल्याही चेहऱ्यावर हसू असेल तर आपण खऱ्या अर्थानं आपल्या देशावर प्रेम करतोय. हास्य आणि अश्रूची भाषा. हास्य आणि अश्रूंची भाषा ही जागतिक भाषा आहे. जागतिकसुद्धा आहे, फक्त आपल्या देशापुरतं नाही. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. ते सतत कार्यशील असतं, निष्क्रिय नसतं. प्रेम सक्रिय पाहिजे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? आता हे झालं युद्धाच्या काळात, कोणी संकटात आहे त्यावेळेस. पण मुलांना प्रश्न पडला की शांततेच्या काळात प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? त्या काळात गरज होती क्रांतिकारक बनण्याची, समाजसुधारक बनण्याची, तर त्या लोकांनी ते केलं. देशासाठी काही लोक फासावरती गेले, काही समाजसुधारकांनी सुधारणाही घडून आणल्या. पण आता शांततेचा काळ आहे, आपलं राज्य आहे, लोकांचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. मग अशा शांततेच्या काळात आपण काय करायचं? तर देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. नवनिर्माण करायचं आहे देशाचं. बने हम राष्ट्र के योगी, करेंगे ध्यान भारत का, उठा कर देश का झेंडा, करे उत्थान भारत का. आपल्याला आपल्या देशाचा झेंडा खांद्यावरती घ्यायचा आहे. आपला देश कसा प्रगती करेल याकडे लक्ष द्यायचं आहे. मग ही प्रगती छोट्या मोठ्या कामानं होणार नाही. छोट्या मोठ्या कामानं तर निश्चितच होईल, पण आपण असं म्हणू की खूप मोठं काम केलं म्हणजे देश प्रगतीशील होईल असं नाही. तर आपण छोटे छोटे कामं आपण आपल्या ठिकाणी आपलं काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे देशसेवाच आहे, देशावरती प्रेम करणंच आहे. उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं झालं तर शेतकऱ्याने चांगली शेती पिकवणं, अन्नधान्याचं उत्पादन करणं ही पण एक प्रकारचं देशावर प्रेम करणं आहे, देशाची सेवा आहे. शिक्षकांनी वर्गात शिकवणं, विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हे पण देशावरचं प्रेम होईल. म्हणून आपण असे छोटे छोटे कामं केले पाहिजे, म्हणजेच आपण देशावर प्रेम करतोय. त्याचा फायदा कोणाला तरी होणार आहे. देशबांधवांना त्याची गरज आहे. आपण त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतोय म्हणजे आपण आपल्या देशावरती प्रेम करतोय. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने सफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम आहे. हातात झाडू घ्यायचे आणि गाव स्वच्छ करायचं ही पण देशाची सेवा आहे. झाडू म्हटलं की आपल्याला लगेच आठवतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा राष्ट्रसंत गाडगे महाराज. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संघटित केलं. गाव सुधारला तर देश सुधारेल असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि गाडगे महाराजांनी गोपाला गोपाला देविकी नंदन गोपाला हे भजन म्हणत ज्या ठिकाणी ते कीर्तनला जायचे त्या ठिकाणचं अंगण त्यांनी स्वच्छ केलं आणि नंतर माणसाची मनं झाडण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. तसं आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त गाडगेबाबांनी कीर्तनं केली नाही तर स्वतः गावाची स्वच्छता केली. शास्त्रीय पद्धतीनं आपल्याला ही स्वच्छता जरी आपण आपल्या गावाची केली, आपल्या घरादाराची केली तरीसुद्धा ते देशावर प्रेम करणं होईल. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशबांधवावर काय होईल. प्रत्येक वेळी आपल्यासमोर देश पाहिजे आणि मी जे कृती करतोय त्याचा परिणाम आपल्या देशावर काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. आपण आपल्या पोटापुरतं फक्त पाहतो. मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे, माझं घरदार सुखी झालं पाहिजे, एवढं करणं म्हणजे सुखी देशाचं जे ते चित्र अजिबात नाही. आपल्याला काय करता आलं पाहिजे, पोटापाण्याच्या पलीकडे जाऊन विचार करता आला पाहिजे. माझं पोट भरलं
मला पैसा मिळाला, मला संपत्ती मिळाली म्हणजे देशप्रेम नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. पहा, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. शांततेच्या काळात देशावरती प्रेम करण्याचा तो एक मार्ग असू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी, ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहानच असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. स्वार्थ ठेवायचा नाही, निस्वार्थपणे काम करायचं. ज्या क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी काम केलं ते निस्वार्थीपणे कामं होती. त्यांना खूप काही पैसे कमवता आले असते. अनेकांनी ते स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये आपल्या पदव्यांचा सुद्धा त्याग केला होता. जोपर्यंत भारतमातेच्या बेड्या तुटून पडत नाहीत तोपर्यंत आम्ही या पदव्यांचा उपभोग घेऊ शकत नाही, ही त्या काळातली तरुणांची हाक होती. पण आज पोटाची खळगी भरणं म्हणजे शिक्षणाचा उद्देश झाला. तर असं जर असेल तर कुठंतरी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. संत कबीराचे नाव तुम्ही ऐकले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा अनेक संत होऊन गेलेले आपणास दिसून येतात. हो, ऐकले आहे ना? निश्चित आपण ऐकलं असेल. मध्यंतरी एक गाणं आलं होतं, कबीराचे विणतो सेले कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. कबीराची सेले प्रसिद्ध आहेत आपल्याकडं. कबीराने जे काम केलं ते अतिशय मन लावून केलं. सेले विणायचे, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे. आपण हे सेले जे विणतोय तो देश बांधवांसाठी विणतोय. शेतकरी जेव्हा शेतामध्ये कष्ट करतोय, अन्नधान्याचं उत्पादन करतोय, तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच भावना असते की मी हे उत्पादन माझ्या देशासाठी करतोय, देशासाठी उत्पन्न करतोय. माझ्या देशातल्या देशबांधवांची भूक माझ्या या उत्पादनामध्ये शमणार आहे, थांबणार आहे, अशी भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि म्हणून आपण कोणतेही काम हे देशबांधवाला समोर ठेवून केलं पाहिजे. आपण शिकतो आणि अध्यापक आपल्याला शिकवतात. तुम्ही शिकता आणि आम्ही तुम्हाला शिकवतो. अध्यापक म्हणजे आपले गुरुजन. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकलेले आणि सज्ञान व्हावेत म्हणून शिकवलेले यात फरक असतो. काही लोक फक्त परीक्षेत मार्क मिळवण्यापुरतं शिकतात. परीक्षेत मार्क मिळवणं म्हणजे कधीही शिक्षणाचा उद्देश नव्हता. पण आज किती मार्क मिळाले एवढाच प्रश्न आहे. तुम्हाला गुण मिळाले हेच लोक पाहतात, पण तुम्ही किती गुणी आहात, तुम्ही किती चांगले आहात हे कुणीही पाहत नाही. म्हणजे एक प्रकारचं डोळ्यात अंजन घालण्याचं काम यदुनाथ थत्ते आपल्याला या निमित्ताने करत आहेत की फक्त परीक्षेत मार्क मिळवणं म्हणजे गुणवत्ता नाही, तर तुम्ही सज्ञान झाले पाहिजे, तुम्ही शिकले पाहिजे, तुम्ही सुशिक्षित झाले पाहिजे. हॉटेलात आपण खातो, कधीतरी जेवायला जात असाल तुम्ही बाहेर, तुम्हाला आवडतं, ते रुचकर वाटतं, हो ना? पण घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो आणि हॉटेलमधलाही खातो. काय फरक जाणवतो? सर्वात महत्त्वाचा त्यातला फरक जर काय असेल तर आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते, जे आपण घरी खातो ते. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धपधप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली यात अंतर आहे. आईची शाबासकी ती आईची शाबासकी. यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले? मग यंत्रानं ती गोष्ट येऊ शकत नाही. आईची शाबासकी ही आईचीच शाबासकी असते, हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही. तेव्हा देशाच्या व देशबांधवाच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चित वेगळी असेल. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवाबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण कशा राहतील? अनेक बस स्टँडवर जेव्हा आपण जातो तेव्हा बस
या घाणेरड्या असतात, त्यामध्ये कचरा असतो, त्यामध्ये अस्वच्छता असते. देशावरचे आपले प्रेम म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा ते प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. मोठे प्रश्न येतील तेव्हा आपण देशप्रेम दाखवूनच देऊ, पण छोटे छोटे प्रसंग अनेक असतात. आपण आपल्या बसची जरी स्वच्छता केली, बसची स्वच्छता करणं जाऊ द्या, पण आपण जेव्हा बसनं प्रवास करतो तेव्हा अनेक लोक बसमध्ये धूम्रपान करतात, थुंकतात. आपण चिप्सचे पॉकेट बसमध्येच टाकतो, केळं खाल्लेल्या केळाच्या साली बसमध्येच टाकून जातो. तर आपण हे छोटे छोटे कामं जर आपण केले तर त्यामुळे देशाची परिस्थिती बदलू शकते. आणि म्हणून आपण जे पदार्थ खातोय बसमध्ये त्यातला कागद आपण बाहेर टाकला पाहिजे, कचरा कुंडीत टाकला पाहिजे. केळाच्या साली ज्या असतील त्या सालीसुद्धा आपण बाहेर टाकल्या पाहिजे, जेणेकरून बसची अस्वच्छता होणार नाही. एवढं जरी केलं तरी ती देशाची सेवा होईल आणि त्यालाच आपल्याला देशप्रेम म्हणता येईल. आपले देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची अजिबात गरज नाही. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवावर प्रेम. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतायत. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावंसे वाटते. सारं विश्व प्रेमानं कवेत घ्यावंसं वाटले तरी जवळचे त्यांना आलिंगन देता येते. त्याचप्रमाणे यच्चे यावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवावरच प्रेम करणे शक्य असते. आपल्याला देशावर प्रेम करायचं म्हणजे आपल्या जवळच्या लोकांवरच प्रेम करायचं आहे. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ते ओळखूनच खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी हाक साने गुरुजींनी जगाला दिली. खऱ्या धर्माच्या उपासकाला खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खरोखर आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वाढलेली दिसली असती का? आपले डोंगर ओबडधोबड दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच म्हणायचे? किती भूमी सस्य श्यामला व्हावी म्हणून आपल्याला घाम गाळायची तयारी ठेवायची. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. आपण वंदे मातरममध्ये म्हणतो सस्य श्यामला मातरम, पण आपण आपली देशाची परिस्थिती बदलण्यासाठी काहीही करत नाही. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाटात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. प्रदूषण करतो आपण, हवा प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सगळ्या प्रकारचे प्रदूषण सुरू आहेत. कारखान्याचं सांडपाणी नदीमध्ये जाते, कारखान्याचा धूर हवेमध्ये पसरतोय. तो कसा कमी करता येईल याचाही विचार कोण करणार? आपल्यालाच करायला हवा. आज आपण कदाचित विद्यार्थी असू, पण उद्या भविष्यात येणाऱ्या ह्या समस्या जर आपल्याला माहिती असतील तर आपण यातून निमूटपणे मार्ग काढू. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय, असा प्रश्न लेखकानं आपल्याला विचारला आहे. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असताना तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? असे प्रश्न लेखकाने विद्यार्थ्यासमोर प्रकट केले. विद्यार्थी जरी लहान असतील तरी ते प्रश्न आता त्यांच्या अंतःकरणापर्यंत जायला लागलेले आहेत. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यायला हवा. यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? तुम्ही आज पाहता जातीजातीमध्ये भांडणं होत आहेत, प्रांतामध्ये भांडणं होत आहेत, वंशावरून धर्मावरून भांडणं सुरू आहेत. तर याला आपल्याला देश म्हणता येईल का? आणि ते देशबांधवांना रुचेल का? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे याचा सारांश लेखक आपल्याला सांगतायत की देशावर प्रेम म्हणजे काय? तर देशावर प्रेम म्हणजे
भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे एक प्रकारचे ढोंग होईल. म्हणून ज्यांना भूमीवर प्रेम करता येतं त्यांनी भूमिपुत्रावरही प्रेम करायला शिकावं. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपडत करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता, आपलेपणा याचे आश्वासन देणं म्हणजे देशावर प्रेम करणं. आपल्याला आपल्या देशबांधवाशी न्यायानं वागायचं आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या असा संदेशच आपल्या संस्कृतीनं आपल्याला दिला आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, समता मिळाली पाहिजे. सगळे सोबत आहोत. आपण गणवेश शाळेमध्ये परिधान करतो. एका गणवेशात येतो का? गरीब आणि श्रीमंताची दरी कमी व्हावी. नाही तर श्रीमंताची मुलं वेगवेगळे कपडे दररोज आणतील आणि गरीब जी मुलं आहेत ज्यांच्याकडे कपडा लत्त्याची सोय नाही ते जर शाळेमध्ये तसेच येत असतील, त्यांच्याकडे जर कपडा नसेल पुरेसा आणि ते जुन्याच कपड्यावर जर शाळेमध्ये येत असतील तर ती समता अजिबात नाही. आणि म्हणून शाळेमध्ये आवर्जून गणवेशात या असा आग्रह केला जातो. समता आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. आपण सगळे एक आहोत, आपण समान आहोत, कुणीही गरीब नाही, कुणीही उचनीच नाही अशी भावना आपण जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये निर्माण करू, आपलेपणा त्यांच्यामध्ये असेल की हा माझा आहे, तो माझा बांधव आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा खऱ्या अर्थानं या प्रार्थनेचं आपल्याला अर्थ कळला असं आपल्याला म्हणता येईल. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर प्रेम आहे असं आपण म्हणतो. तर ती तिसरी ओळ आहे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे. तर या ओळीचा खरा अर्थ लेखकानं आपल्याला सांगितला आहे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचं आश्वासन देणं म्हणजे खरे देशावरचं प्रेम असं लेखकाला अभिप्रेत आहे. आपण या ठिकाणी थांबू आणि पुढचा घटक पुढच्या वेळेस अभ्यासू. धन्यवाद.